केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, युतीचं सरकार आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं युतीचं सरकार आहे. मात्र ह्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा लोकप्रतिनिधी विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघाचा नाही आणि त्यामुळे काही गोष्टी मिळवण्याकरता, काही समस्या सोडवण्याकरता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच आटापिटा करावा लागतो, पुढाकार घ्यावा लागतो, मंत्री महोदयांपर्यंत, शासनापर्यंत पोहोचावं लागतं. आणि असं पोचत असताना या मतदारसंघामध्ये निवडणुका आल्यानंतर काही राजकीय पक्ष, राजकीय पुढारी अहवाल छापतात आणि 1600 कोटी, 1800 कोटी, 300 कोटी, 3500 कोटी अशा प्रकारे विविध प्रकारचे अहवाल लोकांच्या समोर सादर करतात आणि लोकांना ते खरं वाटतं. मग हे सर्व पाहिल्यानंतर आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, सरकार आपलं आहे, एवढा जर का निधी येतोय तर मग ही कामं का थांबलेली आहेत? उदाहरणार्थ दापोली मतदारसंघातले रस्ते, दापोली दाभोळ, दापोली खेड, दापोली मंडणगड मार्गे मुंबई, ह्या रस्त्यांची अवस्था जर का पाहिली, विचारणा केली तर आत्तासुद्धा आम्ही उपोषणामध्ये अधिकाऱ्यांची उत्तरं आली की आम्ही निधी अभावी ही कामं आमची रखडलेली पाहायला आम्हाला त्यांनी सांगितलं. मग आत्तापर्यंत मग हा अहवाल जो का छापला जातो आणि लोकांच्या समोर सादर केला जातो तो खरोखर खरा की खोटा हा सुद्धा आमच्यासमोर हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आम्ही स्वतःच यामध्ये काहीतरी झेप घेतली पाहिजे, उडी घेतली पाहिजे. सर्व कार्यकर्त्यांनी या मतदारसंघातले काही महत्त्वाचे विषय आम्ही घेतले, त्याचा अतिशय चांगला प्रतिसाद या आजच्या उपोषणामध्ये आम्हाला मिळाला. सर्व अधिकाऱ्यांनी चांगला ठोस होकारात्मक अशा प्रकारची आम्हाला उत्तरं दिली. टाईम बाउंड कार्यक्रम आम्ही ठरवला, त्यांना काही मुदती आम्ही दिल्या. तहसीलदार मॅडमने सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आजचं हे आमचं आंदोलन हाताळलं.